गेली अनेक वर्ष प्रतीक्षेत असलेला सावंतवाडी नूतन तहसील इमारतीचा शुभारंभ सोहळा रविवारी सकाळी मोठ्या थाटात संपन्न झाला। पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते फीत कापून तसेच दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, माजी आमदार राजन तेली, नगराध्यक्ष बबन साळगावकर, मंगेश जोशी, सावंतवाडी संस्थानचे राजे खेम सावंत भोसले, युवराज लखम राजे भोसले, तहसीलदार राजाराम म्हात्रे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, पंचायत समिती सभापती पंकज पेडणेकर, उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर, बांधकाम अभियंता युवराज देसाई, उपवनरक्षक समाधान चव्हाण, सुरेश गवस, शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ, जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, अनिल पाटील आदी उपस्थित होते। या कार्यक्रमात पालकमंत्री यांच्या हस्ते सावंतवाडी संस्थानचे राजे खेम सावंत भोसले यांचा सत्कार करण्यात आला। आपल्या सर्वांचे आदरणीय राजे साहेब, इमारतीचं उद्घाटन संपन्न होत आहे, त्याबद्दल सावंतवाडी शहराच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो। ही प्रशासकीय इमारत सुंदर आहे। ही इमारत एक न्याय मंदिर बनावं, आलेल्या प्रत्येक नागरिकाला, समाजातील शेवटच्या पायरीवरील नागरिकाला न्याय मिळावा, त्याची कामं सुलभ गतीने व्हावीत यासाठी या ठिकाणी शुभेच्छा देतोय। त्याचबरोबर दीपकभाई या ठिकाणी आहेत, एक मागणी सुद्धा या ठिकाणी ठेवतोय, जास्त वेळ घेणार नाही। सावंतवाडी एसटी स्टँडच्या समोर मोठ्या प्रमाणामध्ये शासकीय इमारती आहेत, त्या ठिकाणी प्रांत कार्यालय आहेत। एक सुंदर असं डिझाईन करून सगळ्या ऑफिसेस त्या ठिकाणी येऊ शकतात। येणाऱ्या बजेटमध्ये तशी तरतूद करावी। खालून जाणारा रस्ता आहे, त्याच्या खालून स्लॅब टाकून जरी वरून इमारत घेतली दोन्हीकडे तर अत्यंत सगळ्या ऑफिसेस त्या ठिकाणी उभे राहू शकतात। त्या निमित्ताने प्रांत कार्यालय पण सुंदर होईल या ठिकाणी मागणी ठेवतोय। आणि खरोखरच उशिरा का होईना परंतु एक सुंदर अशी इमारत उभी राहिली आणि प्रशासकीय इमारतीमध्ये न्याय मंदिर बनण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावा आणि ज्या योजना असतील त्या योजना तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी जे थोडासा विलंब होतो त्याकडे अधिकारी लक्ष द्यावा। मी पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देत थांबतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। सावंतवाडी नूतन तहसील इमारतीचा शुभारंभ प्रसंगी पालकमंत्री केसरकर आणि माजी आमदार राजन तेली यांच्या भाषणातून जुगलबंदी पाहायला मिळाली। नेमके पालकमंत्री केसरकर काय बोलले पाहूया। हे टेंडर झाल्यानंतर लोकांना माहितीच नसते की कुठे काम करायचं। प्रत्येक जण बिलो टेंडर भरतात आणि बिलो टेंडर भरल्यानंतर काय परिस्थिती निर्माण होते याचं उत्कृष्ट उदाहरण हे सावंतवाडी तहसीलदार ऑफिस आहे। म्हणजे लिटरली रोज मीटिंग घ्यायच्या, त्यांनी कुठेतरी सब कॉन्ट्रॅक्टर नेमायचे, त्यांनी रखडत काम करायचं। PWDच्या नोटीस आलं की परत आम्हाला येऊन भेटायचं आणि अगदीच ज्याला PWDने ब्लॅकलिस्ट करायच्या नोटिसा दिल्या त्याला कोर्टामध्ये जाऊन मुदत घ्यायची। असं घडत 6 वर्ष गेलेली आहे। म्हणजे जवळजवळ 6 वर्ष जर राजेसाहेबांनी आश्रय दिला नसता तर तहसीलदार ऑफिसमध्ये खूप गैरसोयी निर्माण झाल्या असत्या। सुदैवाने 6 वर्षानंतर का होईना हे काम पूर्ण होतंय। विशेषतः आमचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर देसाई साहेबांना मला सांगायचं आहे की आपण हे जरी कार्यालय सुरू झालेलं असलं तरी इथं अजून फर्निचरचं काम व्हायचं आहे। आपण जेवढे लागेल तेवढे पैसे मागा, अतिशय उत्कृष्ट असं हे कार्यालय झालं पाहिजे। आणि सिंधुदुर्गमधलं सगळ्यात चांगलं तहसीलदार ऑफिस, सगळ्यात सोयी असलेलं तहसीलदार ऑफिस असं तहसीलदार ऑफिस हे व्हावं अशी अपेक्षा आहे। आणि विशेषतः ज्या नागरिकांसाठी या सोयी आहेत त्यांना चांगल्यात चांगल्या सोयी मिळाव्या, ज्याचा उल्लेख पांढरपट्टे साहेबांनी केला की कार्यालय सुंदर असून भागत नाही तर त्याच्यामध्ये लोकांना दिलेली वागणूक चांगली असायला लागते। आणि माझी खात्री आहे की राजेंजी तुम्ही सांगितलं आणि ते खरं सुद्धा आहे की चांगले अधिकारी आले, परंतु तुम्ही असं सांगत नाही की पालकमंत्री तुम्ही चांगले अधिकारी आणले म्हणून त्या अधिकारी सुद्धा आणायला लागतात। मला अगोदर ज्याला जिल्हाधिकाऱ्यांची बदली होती त्याला काही लोक टीका करतो, त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा होता, पण त्याच्यापेक्षा चांगले जिल्हाधिकारी मी इथं आणले। तुम्हाला मान्य गमतीचा भाग आहे, परंतु तसंच आमच्याकडे विजय जोशी साहेब खूप चांगलं काम करतात। म्हात्रे साहेब तर एकदम म्हणजे देवाचे ते भक्त आहेत।
आणि खांडेकर साहेब चांगलं काम करतात. माझी अपेक्षा एकच असते की पालकमंत्री म्हणून माझी कधीही ढवळाढवळ प्रशासनामध्ये नसते. प्रशासनाला काम करण्याची पूर्ण मुभा दिली पाहिजे. त्यांना कुठे अडचणी असतील नाही, तुम्ही आता चव्हाण साहेबांना विचारू शकता. काल त्यांच्या ऑफिसमध्ये 26 जानेवारीला त्यांचे सब DFO देणार होते, बरोबर आहे ना? दोघांनाही मुंबईला बोलवलं होतं. मी जाहीर करत नाही, परंतु तसं मी कडक आहे. तुम्हाला ताबडतोब फरक लागला. सिरसिंग्याचा रस्ता ताबडतोब मार्गी लावला, त्याच्यासाठी मला चव्हाण साहेबांना मुंबईला नाही लागलं आणि 1 महिन्यात तो आमच्या एक्झिक्युटिव्ह युनिव्हर्सिटीला होते. म्हणून असं समजण्याचं कारण नाही की मी गोड बोलतो किंवा चांगलं वागतो म्हणून. तेवढा मी निश्चितपणे कडक आहे. ते सगळ्या सिंधुदुर्गला माहिती आहे आणि सावंतवाडी तालुक्याला विशेष माहिती आहे. त्यामुळे काही काळजी करू नका. आणि बऱ्याच वेळेला आमचे पत्रकार मित्र इथं आहे, त्याला मी सांगतो त्याला त्याच्यामधून काहीतरी चुकीचा अर्थ काढला जातो. काल सुद्धा मी दोडामार्गला बोललो. त्याच्या संदर्भात असं आहे की आमची काही कामं जी आम्ही विशेषतः चांदा ते बांधा योजना आणली त्याच्यामध्ये सगळे अधिकार हे जिल्हा समितीला दिलेले आहेत. असं असताना सुद्धा काही अधिकारी पुन्हा आपल्या डिपार्टमेंटला ती कामं पाठवली की तिथून यायला 2-2, 3-3 महिने जातात आणि मग ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला पाहिजे, ज्या नागरिकांना लाभ मिळाला पाहिजे त्याच्यामधून ते वंचित राहतात. म्हणून मी ते वाक्य बोललेलो होतो. आणि मी बोललो तसं मी याच्या वेळेला सुद्धा मी DFO साहेबांना एवढंच सांगतो की 26 जानेवारीला जेव्हा आंदोलन झालं, लोकांना 3-3 दिवस हिवाळ्यामध्ये बाहेर बसायला लागलं. मग मला सुद्धा त्याचा त्रास होतो. त्याच्यामुळे कसं पुढच्या काळामध्ये कोऑर्डिनेशन करायचं, विशेषतः एक मोठा प्रश्न हा सावंतवाडी तालुक्यामध्ये आहे आणि तो वनसदृश्य जमिनीचा आहे. आणि त्याच्यामुळे जिथं जिथं रस्ते असतात तिथं वनसदृश्य जमिनी येतात आणि मग त्या रस्त्याची कामं अडली की मग त्याच्यातून फार मोठा एक असंतोष हा जनतेमध्ये निर्माण होतो. आणि म्हणून काल मी सचिव वन खात्याच्या बरोबर आणि DFO समाधान चव्हाण साहेबांच्या बरोबर मुंबईला मिटिंग घेतली. सगळे ज्येष्ठ अधिकारी त्याला उपस्थित होते. शिरशिंगेचं काम मार्गी लावलेलंच आहे, परंतु आमचे मायकेल डिसोजा इथं आहे,